इंजिन सोडून धनुष्यबाण हाती, ऐन निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का. प्रकाश महाजनांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. महाराष्ट्राच्या राजकारणात एका बाजूला ऐतिहासिक घडामोड घडत असतानाच दुसऱ्या बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेली असतानाच राज यांचे एकेकाचे कट्टर समर्थक आणि आक्रमक नेते प्रकाश महाजन यांनी जय महाराष्ट्र करत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत म्हणजे शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे प्रकाश महाजन यांनी अनेकदा दोन्ही भावांनी राज आणि उद्धव एकत्र यावे अशी इच्छा बोलून दाखवली आणि त्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा केला. मात्र नियतीचा खेळ असा, ज्यावेळी हे दोन्ही भाऊ अधिकृतपणे एकत्र आले आहेत, नेमक्या त्याचवेळी महाजनांनी मात्र विरोधात उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेतून बाहेर पडतानाच प्रकाश महाजन यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. आपल्याला पक्षामध्ये योग्य मान सन्मान मिळालेला नाही असं सांगत त्यांनी आपली नाराजी उघड केली आणि ही नाराजी एवढी तीव्र होती की आज त्यांनी कोणत्याही गाजाबिजा विना अत्यंत शांतपणे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती धनुष्यबाण घेतलं. या पक्षप्रवेशाचे टायमिंग आगामी महापालिका निवडणुकांसाठी अत्यंत सूचक आहे. प्रकाश महाजन हे आता शिंदे गटाच्या वतीनं थेट ठाकरे बंधूंच्या युती विरोधात मैदानात उतरणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांची आक्रमक शैली आणि वक्तृत्व आता शिंदे गटाला तोफखाना म्हणून वापरता येणार आहे. शिंदे आणि महाजनांना पक्षात घेऊन ठाकरे युतीला शह देण्याची पहिली चाल खेळलेली आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मी सुरुवातीलाच आदरणीय प्रकाश महाजनजींचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेनेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज त्यांचा अधिकृतपणे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, जवळून त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे. ते मुळातले शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले, प्रभावित झालेले शिवसैनिक, आणि त्यांना जी जबाबदारी त्या काळात दिली ती त्यांनी अतिशय सकारात्मकतेने जबाबदारीने पार पाडली आणि सर्वसामान्य माणसाचं काम आणि सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सर्वसामान्य कार्यकर्ता बनूनच सोडवू शकतो हे त्यांनी दाखवलं. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या, पदं होती, प्रवक्ते होते, उपनेते होते, परंतु त्यांनी कधी पदाचा असा मोठेपणा दाखवला नाही आणि त्यांचे अनेक ते प्रवक्ते, उत्कृष्ट वक्ते आहेत, प्रवक्ते आहेत. अनेक वेळा मी त्यांना जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा ऐकलेलं आहे. अतिशय संयमीपणे आणि मुद्देसूदपणे राजकीय क्षेत्रामध्ये संयम महत्त्वाचा असतो आणि काही लोक सनसनाटी पसरवण्यासाठी खालच्या पातळीवरची वक्तव्य करत असतात, परंतु प्रकाश महाजनजी यांनी कधीही बोलताना आपली गरिमा किंवा जे काही राजकारणामध्ये काही पथ्य पाळायची असतात ती सोडली नाहीत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.